सोमवारपासून महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता। गेले 2 दिवस कुठं तुरळक पाऊस झाला तर काही ठिकाणी वळीव पावसानं हुलकावणी दिली। पण ही कसर आज भरून काढत सुमारे 2 तास मुसळधार पाऊस झाला। सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसानं अक्षरशः कोल्हापूरला धुवून काढलं। त्यामुळे अनेक रस्त्यांची अवस्था एखाद्या ओढ्यासारखी झाली होती, तर काही भागात तुफान गारपीटही झाली। परिणामी आजची सायंकाळ एखाद्या पावसाळ्यासारखी चिंब झाली होती। आज सकाळपासूनच उन्हाचा प्रचंड कडाका होता। सकाळी 9 पासूनच घामाच्या धारा वाहू लागल्या आणि वळीव पाऊस कोसळणार याची खात्री पटली। हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत आज दुपारी 3 नंतर वळीव पावसानं कोल्हापूर जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला। दुपारनंतरच प्रचंड अंधारून आलं आणि सोसाट्याचा वारा सुटला। विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि बघता बघता टपोरे थेंब कोसळू लागले। सुमारे 2 तास मुसळधार पाऊस झाल्यानं शहरातील अनेक रस्त्यांना एखाद्या ओढ्याचं किंवा नाल्याचं स्वरूप आलं होतं। कोल्हापुरातील अनेक रस्त्यांवर फूटभर पाणी साचल्याचं दिसून आलं। जोरदार वारा आणि पावसाच्या बरोबरीनं काही ठिकाणी गारपीटही झाली। पांढऱ्या शुभ्र आणि आकारानं मोठ्या असलेल्या गारांच्या वर्षावामुळे काही ठिकाणी बर्फवृष्टी झाल्यासारखी परिस्थिती दिसून आली। सुमारे 1.5 तास सुरू असलेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। या पावसामुळे हवेतील उकाडा काहीसा कमी झाला असला तरी पुढील 2 महिने उन्हाळ्याचा कडाका काय असेल याची कल्पनाही करवत नाही। दरम्यान पुढील 3 दिवस महाराष्ट्रात जोरदार वळीव पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। राधानगरी तालुक्यातही आज दुपारी 3 नंतर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। दुपारनंतर आलेल्या जोरदार पावसामुळे शेती कामांमध्ये व्यत्यय आला। सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक शेतात पाणी साचून राहिलंय। ऊस पिकासाठी हा पाऊस पोषक ठरेल असं शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे। करवीर तालुक्यातही आज दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे जळण आणि जनावरांचा चारा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली। सुमारे 1.5 तास झालेल्या पावसामुळे करवीर तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे।